लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा, इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा, होळकरांची तेजस्वी ती पुण्यश्लोक माता. होय, आज आपण बोलत आहोत त्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकरांबद्दल, ज्या केवळ एक राणी नव्हत्या तर रयतेची आई म्हणून ओळखल्या गेल्या. एकदा मल्हारराव होळकर युद्धावरून परतताना सीना नदीकाठी तळ ठोकतात. तिथे मंदिरात ते पाहतात लहानशी अहिल्या वाळूतून शिवलिंग घडवते आहे. तेवढ्यात एक घोडा उधळतो. सगळ्या मुली पळतात, पण अहिल्या मात्र थांबते. ती आपल्या छोट्याशा हातांनी त्या शिवलिंगावर आडवी पडते. घोडा बाजूने निघून जातो. मल्हारराव आणि बाजीराव धावत येतात. बाळ, जीव जाईल असं का केलंस? अहिल्या शांतपणे म्हणाली, अहो, आपण जे घडवतो त्याचं रक्षण जीवावर उदार होऊन करावं. हे वाक्य इतिहासात कोरलं गेलं. मल्हारराव थक्क झाले. बाजीराव म्हणाले, मल्हारराव, ही मुलगी सून करून घ्या. हीच तुमचं राज्य नावारूपास आणेन. आणि खरंच पुढे फक्त 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह झाला, तो खंडेराव होळकरांशी. गृहप्रवेशाच्या वेळी सासूबाई गौतमीबाई यांनी दिलेला उपदेश आजही अमर आहे. अहिल्ये, पदर घे, चारित्र्य जप, पदरात घे, रयतेची आई हो. पदर खोच, खंबीर उभी राहा. पदर मोड कर, कामे कर, पण सरकारी नव्हे, खाजगी खर्चातून. आणि अहिल्ये, कधीच कोणापुढे पदर पसरू नको, देवाशिवाय कोणापुढेही नाही. ही पंचसूत्री अहिल्याबाईंच्या आयुष्याचं जणू अधिष्ठानच ठरली. राणी असूनही ती रयतेमध्ये मिसळून राहिली. अहो, न्यायदान असो, मंदिराचा जीर्णोद्धार असो, धर्म, शिक्षण, कल्याण, सगळं करताना त्यांच्या प्रत्येक कृतीत हळपण झळकत होतं. आज ती केवळ इतिहासातील एक व्यक्ती नाही, ती स्त्री शक्तीचा आत्मविश्वास, कर्तृत्वाचं तेज आणि करुणेचं सामर्थ्य याचं जिवंत प्रतीक आहे, ज्यांच्या कार्याने राष्ट्राचा उद्धार झाला. चला तर मग या तेजस्वी राणीच्या, या लोकमातेच्या कार्याची गाथा ऐकूया या पोवाड्यातून.
या देवी सर्वभूतेषु अहिल्या रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः